26/11/2008चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला ही देशवासियांची भळभळती जखम आहे। जागतिक दहशतवादाच्या इतिहासातला तो एक काळाकुट्ट अध्याय आहे। आजही ती दृश्य डोळ्यासमोरून जात नाहीत। माजी केंद्रीय सनदी अधिकारी पद्मश्री RVS मणी यांनी अलीकडे ANI ला दिलेल्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा तत्कालीन काँग्रेस सरकारची त्यांच्या नेत्यांची कुकर्म, हिंदू विरोधी मानसिकता पुन्हा एकदा समोर आली। या मुलाखतीतून त्यांनी काँग्रेसचा देशविरोधी चेहरा समोर आणलाय। खरं म्हणजे काँग्रेसची काळी कृत्य ही काही लपून राहिलेली नाहीये। पण ही मुलाखत ऐकल्यानंतर काँग्रेस सरकार स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, स्वार्थासाठी किती घाणेरड्या पातळीवर उतरून राजकारण करू शकते हे उघड झालंय। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागात अवर सचिव म्हणजे अंडर सेक्रेटरी या पदावर काम केलेल्या RVS मणी यांनी या पॉडकास्टमध्ये दहशतवाद विरोधी तपास, हिंदू दहशतवाद या मिथकाची हेतुपूर्वक केलेली निर्मिती, 26/11च्या वेळी पाकिस्तानच्या ISI या संघटनेला भारतात कारवाया करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने दिलेलं मोकळं रान, इशरत जहा एन्काउंटर, मालेगाव बॉम्बस्फोट आणि त्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग यांना हेतुपूर्वक कसं गुंतवलं, समझोता एक्सप्रेस स्फोट अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये काँग्रेस सरकारने केलेल्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश केलाय। अत्यंत गंभीर दावे त्यांनी या पॉडकास्टमध्ये केलेत। 26/11च्या हल्ल्यामागचं काँग्रेसचं षडयंत्र, काँग्रेसचा कुटील डाव नेमका काय होता हेच आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत। म्हणजे हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद ही संकल्पना रुजवण्यासाठी, लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी काँग्रेसने कसं प्लॅनिंग केलं होतं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। 26/11/2008 रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भीषण दहशतवादी हल्ला झाला। या हल्ल्यात हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे या धाडसी पोलीस अधिकाऱ्यांनी आपलं बलिदान दिलं। त्यांच्याशिवाय या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचारी हे मरण पावले, अनेक जखमी झाले। पण त्यापैकी स्वतः मरण पत्करून अजमल कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे यांचं बलिदान हे फार महत्त्वाचं आहे। गिरगाव चौपाटीवर त्यांच्या पथकाने अजमल कसाब याची मोटर अडवली आणि निशस्त्र असलेल्या ओंबळे यांनी AK-47 हाती घेतलेल्या कसाबला जिवंत पकडलं। त्यावेळी कसाबने केलेल्या गोळीबारात तुकाराम ओंबळे हे हुतात्मा झाले। कसाबला जिवंत पकडल्यामुळेच हा हल्ला पाकिस्तानी ISI पुरस्कृत होता आणि जिहादी मानसिकतेच्या दहशतवाद्यांनी केला होता हे ठोस पुराव्यानिशी सिद्ध झालं। हुतात्मा झालेल्या तुकाराम ओंबळे यांचे देशावर आणि प्रत्येक नागरिकावर न फिटणारे ऋण आहेत। कसाबला जिवंत पकडून त्यांनी समस्त हिंदूंना फार मोठ्या मानहानीपासून वाचवलंय। असं मी का म्हणतेय याचं उत्तर RVS मणी यांनी या पॉडकास्टमध्ये दिलंय। The equating of 26/11 with Samjhauta, that you also did a blast? We also do. And also the 26/11, I have said it on very occasions, it's a fixed match between ISI and INC. Please repeat that. It is a fixed match between INC, Indian National Congress, and ISI. 26/11. I say that with full responsibility. I've been telling it for 7 years, 8 years. I've asked Congress people to challenge it on national TV. Why I am saying it is, you go through the record. Chidambaram statement in Lok Sabha Secretary Suomoto statement on 10th December 2008. It says the Indian Coastal Guard and the Indian Navy had spotted the ship in Pakistani territory. Later on, no further intelligence was received, so the surveillance was abandoned, which is the biggest misnomer. Any security agency sees an adverse element, they inspect whether the intelligence is received or not. This is earlier backed by intelligence, but whether further intelligence is received or not, they escalate the surveillance, not abandon the surveillance. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला हा काँग्रेस आणि ISI यांच्यातली फिक्स मॅच होती। ते जे बोललेत ना ते अगदी खरंय। हा पूर्वनियोजित कटच होता।
हल्ल्याच्या काही दिवस आधी म्हणजे 21 नोव्हेंबरला एक संशयास्पद बोट सुरक्षा दलांना दिसली होती आणि त्याची माहिती दिली सुद्धा होती. पण तरी सुद्धा सुरक्षा दलांना तिथून मागे घेण्यात आलं आणि दहशतवाद्यांना समुद्राच्या मार्गाने सुरक्षित प्रवेश दिला गेला. इतकंच नाही तर हा हल्ला तत्कालीन काँग्रेस सरकार हिंदू दहशतवाद आहे, हिंदू दहशतवाद्यांनी केलाय हे दाखवण्याच्या पूर्ण तयारीत होते. या मिथकाच्या विरोधात RVS मणी यांनी लढा दिला आणि काँग्रेस राज्यकर्त्यांनी वेळोवेळी त्यांना बराच त्रास दिला. त्यांनी 2006 ते 2011 या कार्यकाळातील त्यांच्या अनुभवांवर आधारित द मिथ ऑफ हिंदू टेरर हे पुस्तक सुद्धा लिहिलंय. त्यात त्यांनी हे सगळे अनुभव सांगितले आणि पॉडकास्टमध्ये सुद्धा ते स्पष्टपणे बोलले. अजमल कसाब आणि त्यांच्या साथीदारांना हिंदू नावं देऊन त्यांची खोटी बनावट कागदपत्र सुद्धा ओळखपत्र सुद्धा तयार केली होती. कसाबकडे सापडलेल्या बनावट ओळखपत्रावर समीर चौधरी असं हिंदू नाव होतं आणि या दहशतवाद्यांनी हाताला गंडा म्हणजे कलावा बांधला होता. त्यामुळे हे दहशतवादी हिंदूच आहेत असं भासवलं गेलं होतं. पण सुदैवाने कसाब जिवंत पकडला गेला आणि काँग्रेसचा हा सगळा बनाव उघड झाला आणि हिंदू समाज एका लांछनापासून वाचला. त्यावेळी शिवराज पाटील हे देशाचे गृहमंत्री होते, पण ते नावापुरते होते, त्यांना फारसे काही अधिकार नव्हते. गृह मंत्रालयाचं खरं कामकाज आणि निर्णय प्रक्रिया काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग हे बघत होते. दिग्विजय सिंग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यावेळी दिग्विजय सिंग यांनी भगवा दहशतवाद ही संकल्पना लोकांसमोर मांडली होती. हा शब्दप्रयोग त्यांनी रूढ केला होता. पी चिदंबरम यांनी सुद्धा ही संज्ञा वापरली होती. पुढे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग 2013 साली केला होता आणि काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्याच सांगण्यावरून आपण असा शब्दप्रयोग केला अशी निर्लज्ज कबुली सुद्धा त्यांनी दिली होती. याचा अर्थ काय तर सातत्याने खोटं पण रेटून बोलून सर्वसामान्यांच्या मनात हिंदू किंवा भगवा दहशतवाद ही कल्पना ही संकल्पना रुजवण्याचा काँग्रेसचा कुटील डाव होता. पण हे सगळं षडयंत्र उघड झालं. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी सुद्धा या बाबतीत काही मुद्दे उपस्थित केलेत. मात्र 2 दिन पहले देश को ध्यान आया था कि 2006 के मुंबई लोकल ट्रेन ब्लास्ट के 20 साल पूरे हुए थे. अभी हाल ही में एक एजेंसी को तत्कालीन गृह मंत्रालय के उप सचिव RVS मणि जी ने एक इंटरव्यू देकर यह कहा है कि 26/11 हमले में यदि अजमल आमिर कसाब जीवित नहीं पकड़ा गया होता तो ये सभी को पता है कि तो हिंदू आतंकवाद की थ्योरी को पूरी तरह चस्पा करने की पूरी तैयारी हो चुकी थी. जब तत्कालीन गृह मंत्रालय के एक अधिकारी ने यह शब्द प्रयोग किया है कि इट वॉज अ फिक्स मैच बिटवीन ISI एंड INC, मीन्स पाकिस्तान की कुख्यात इंटर सर्विसेज इंटेलिजेंस और भारत की इंडियन सो कॉल्ड नेशनल कांग्रेस. अभी तक कांग्रेस के बारे में यह धारणा बनी थी कि कांग्रेस माओवादी मुस्लिम लीगी हो चुकी है, पर अब ऐसा प्रतीत होता है कि पुराने तथ्य एक और गंभीर चीज की ओर इशारा कर रहे हैं. और यह बात सिर्फ एक अधिकारी के वक्तव्य पे नहीं, इसके साथ जुड़े हुए 4-5 गंभीर बिंदु हैं. पॉइंट नंबर 1, 11 दिसंबर 2008 को तत्कालीन गृह मंत्री चिदंबरम साहब ने संसद के अंदर एक बयान दिया कि नेवी को कुछ गतिविधियां संदिग्ध दिखाई पड़ी थीं, मगर उनको फॉलो न करने का निर्णय लिया गया. यह बहुत गंभीर बात है. आप सबको ध्यान हो, मणि साहब ने यह भी कहा है कि 2006 ऑनवर्ड्स कांग्रेस के महासचिव दिग्विजय सिंह साहब, जो कि तथाकथित हिंदू आतंकवाद के केसेस के बारे में जानकारी लेते थे, कांग्रेस को जवाब देना चाहिए कि जो व्यक्ति सरकार का हिस्सा नहीं है वो सरकार की गंभीर गोपनीय गुप्तचर सूचनाओं के बारे में जानकारी कैसे ले रहा था. दिग्विजय सिंह जी ने यह भी बोला था
कि शहीद हेमंत करकरे ने उनको ये बताया था। वो तो आज जीवित नहीं है, अन्यथा तो उनके लिए समस्या हो जाती कि एक राष्ट्रीय सुरक्षा की जांच के विषय को वो किसी गैर सरकारी व्यक्ति के साथ कैसे साझा हो रही थी। इसके अलावा और भी गंभीर बात यह है कि 26/11 के हमले में जब डेविड कोलमैन हेडली की इंटरोगेशन की बात आई तो तत्कालीन सरकार ने इंटरोगेशन क्यों नहीं किया, केवल अमेरिका में जाकर इंटरव्यू लेकर क्यों आ गए। उस समय तथाकथित हिंदू आतंकवाद के अनेक मामलों में, जैसे समझौता एक्सप्रेस में, जब साफ साफ पाकिस्तान में बैठा आरिफ कसमानी कह रहा था कि वो उसने फंडिंग की है, इसके बावजूद सारे पाकिस्तानी आरोपियों को, जो संभवतः 13-14 थे, सबको बरी करके और सारा केस हिंदू आतंकवाद की तरफ मोड़ देना। आज की पीढ़ी को याद रखना चाहिए, चौथा पॉइंट, कि जितने भी 26/11 के आतंकवादी थे वो सब फर्जी हिंदू आई कार्ड लिए हुए थे। सबने अपने हाथों पर कलावा बांधा हुआ था। और यदि महाराष्ट्र पुलिस के अमर बलिदानी शहीद तुकाराम ओमले ने अपने प्राण देकर कसाब को जीवित न पकड़ा होता तो उन्हीं फेक आईडी और उन्हीं हाथ में बंधे हुए कलावों को लेकर तथाकथित हिंदू आतंकवाद की थ्योरी को सीधे चस्पा कर दिया गया होता। पांचवा पॉइंट है, इशरत जहां का एफिडेविट बदला गया, यह बात भी अधिकारियों ने ही बताई थी, और जब हमारी सरकार आई तो एफिडेविट बदलने की फाइल गायब थी। छठा पॉइंट इसके साथ जो कांग्रेस को जवाब देना चाहिए, बराक ओबामा ने अपनी किताब में 2010 की मनमोहन सिंह जी की बातचीत के आधार पर, 2010 की यात्रा के आधार पर लिखा है कि 26/11 हमले के बाद भारत की सेना पाकिस्तान पर बड़ी कार्रवाई करने के लिए तैयार थी, पर भारत सरकार ने ऐसा नहीं किया। तत्कालीन एयरफोर्स चीफ फाली होमी मेजर ने भी यह कहा कि भारत की वायुसेना कार्रवाई करने को तैयार थी पर नहीं किया। तो आज कांग्रेस से यह हमारा सीधा सवाल है, क्या वाकई आईएसआई और आईएनसी में कोई मैच फिक्सिंग थी जिसकी वजह से आप उन लोगों पे कड़ी कार्रवाई नहीं करना चाहते थे? और यह सिर्फ आरोप नहीं, 26/11च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सहभागाचे असंख्य पुरावे भारत सरकारने पाकिस्तान सरकारकडे दिले, पण पाकिस्तान सरकारने ते सगळे फेटाळले आणि त्याला केराची टोपली दाखवली आणि काँग्रेस सरकारने त्याचा निषेध सुद्धा केला नाही। इतकंच नाही तर मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्यास आपलं लष्करी नेतृत्व तयार होतं। भारत सरकारकडे लष्कराने परवानगी सुद्धा मागितली, पण तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने ती परवानगी नाकारली। उलट या हल्ल्यानंतर 7-8 महिन्यांनी इजिप्तमधल्या शर्म अल शेख इथे परिषद होती आणि ती झाल्यानंतर पाकिस्तान बरोबर संयुक्त पत्रक काढून पाकिस्तान हाही दहशतवादाचा बळी देश असल्याचं तत्कालीन भारत सरकारने मान्य केलं होतं। काँग्रेसच्या देशद्रोही भूमिकेचे यापेक्षा आणखी काय पुरावे हवेत? आता हे सगळे आरोप कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा भाजपने केलेले नाहीयेत, तर काँग्रेसच्या राजवटीत गृह खात्यात उच्च पदस्थ असलेल्या सनदी अधिकारी यांनीच केलेत। अहो इतकंच नाही तर त्यावेळी सैन्यात कार्यरत असलेल्या अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनी सुद्धा हे मान्य केलंय की सैन्य हे कारवाईसाठी सज्ज होतं, तयार होतं, पण ही कारवाई करू दिली नाही। 26/11चा हल्ला हा काँग्रेस आणि आयएसआयचा कुटील डाव होता हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालंय। काँग्रेस हिंदू द्वेष किंवा आरएसएस द्वेषाने किती पछाडलेला आहे आणि त्यासाठी काँग्रेस किती खालच्या थराला जाऊ शकतो हे यातून सिद्ध होतं। या मुलाखतीमध्ये अजूनही धक्कादायक खुलासे, म्हणजे ती पूर्ण मुलाखत ऐकली की आपल्याला काँग्रेस सरकारचा राग येतो। अत्यंत गंभीर दावे यामध्ये केलेले आहेत, म्हणजे काँग्रेसचे एक एक कारनामे ऐकले ना की आपल्याला चीड येते की इतकी वर्ष आपल्या देशावर या काँग्रेसची सत्ता होती। आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा। अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज चर्चा करणार आहोत, त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। धन्यवाद।
you.